प्रफुल्ल पटेल यांनी सहपत्नीक मतदान केलेलं आहे। निवडणुका लांबणीवर टाकल्या हे चुकीचं आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हणत निवडणूक आयोगावर टीका केली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे गोंदियाचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी। पाहूयात। आज नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि मतदान करण्यासाठी दिल्लीहून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सर आले आहेत। सर, काय सांगाल आज गोंदिया जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकात काय सांगाल आपण? गोंदियामध्ये नगरपालिकाच्या निवडणूक आणि जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये बऱ्याच वर्षाच्या नंतर होत आहे आणि लोकांमध्ये उत्साहही आहे। दुसऱ्या बाजूला सगळे राजकीय पक्ष आपला दाव अजमावून राहिलेले आहे। मला खात्री आहे की गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष म्हणून राहील। आता निवडणुकीमध्ये ऐन वेळेवर मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्यात आली, त्याबद्दल काय सांगाल? नाही, हे जे मतमोजणी पुढे ढकलण्यात आली तो विषय फार महत्वाचा नाही, कारण काही ठिकाणी जर स्टेट इलेक्शन कमिशननी पुढे केले आहे तो मोजणी आधी झाली काही ठिकाणी तर त्याच्यावर दुसऱ्यावर परिणाम होतो, म्हणून ते ठीक आहे। पण जे स्टेट इलेक्शन कमिशननी एकदा इलेक्शन प्रोसेस सुरू झाल्यानंतर हे ऐन वेळी त्यांनी हे इलेक्शनला स्थगिती देणं हे काय मला आजपर्यंत समजलं नाही। सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये पण कोणी याचिका दायर केल्यानंतर एकदा इलेक्शन प्रोसेस सुरू होत आहे तर कोणी पण थांबत नाही। नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीची महाराष्ट्र परिस्थिती कशी आहे? महायुती म्हणून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये यशच मिळेल, आमचीच मेजॉरिटी सगळीकडे राहणार आहे अशी मला खात्री आहे। ते होते आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।